नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत ट्रुटी फ्रुटी। ही ट्रुटी फ्रुटी आपण घरी बनवल्यामुळे हेल्दी टेस्टी होणार आहे। तर चला बनवूया आपण ट्रुटी फ्रुटी। ही रेसिपी बनवण्यामागचं कारण असं होतं की मला बनवायचा होता घरी केक, आणि त्या केकमध्ये वापरण्यासाठी मला ही ट्रुटी फ्रुटी हवी होती। ती मला बाजारात न मिळाल्यामुळे मी ही घरीच बनवली आहे। आणि माझ्याच परसातील पपईच्या झाडाचं हा पपई काढून तर ही मी आज ट्रुटी फ्रुटी बनवणार आहे। स्वच्छ अशी धुवून आपण सुरुवात करणार आहोत ट्रुटी फ्रुटी बनवायला। तर पपई छान अशी धुवून घेतलेली आहे आणि तिला कट करायला सुरुवात केली। याच्यामधील सर्व बिया ह्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत। पूर्ण बी याच्यामधून बाहेर काढायचे आहे। थोडी पण याच्यामध्ये राहता कामा नये। तर अशा पद्धतीनं मी याच्यामधील सर्व बिया बाजूला काढले आणि या पद्धतीनं याला कट केलेलं आहे, कारण असं कट केल्यामुळे याचं साल काढणं मला खूप सोपं जाईल। तर पूर्ण पपईचे आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। कट झाल्यानंतर याचं हिरवं साल आणि त्याच्या आतील जे पांढरं आवरण आहे हे दोन्ही सुद्धा काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीनं मी सर्व पपईची साल काढून घेतली आहे। आणि आता आपल्याला ज्या आकारामध्ये ही ट्रुटी फ्रुटी हवी आहे तर त्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे। हे कट करत असताना तिचा आकार ना छोटा राहिला पाहिजे ना जास्त मोठा राहिला पाहिजे। तर अशा प्रकारे हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता, आकाराचा यामध्ये काहीच फरक पडत नाही। तर पूर्ण पपईचे अशा प्रकारे मी भाग करून घेतोय। तर बघू शकता पूर्ण पपई कट करून झालेली आहे। आता आपण गॅसवर एका कढईमध्ये पाणी घेणार आहोत आणि या पाण्याला आपण पूर्णपणे गरम करणार आहोत। आधी हे पाणी पूर्णपणे जेव्हा गरम होईल तर त्यावेळी आपण पपईचे केलेले बारीक बारीक तुकडे याच्यामध्ये टाकणार आहोत आणि 50% शिजतील तितकाच वेळ हे पपईचे तुकडे आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत। कारण जास्त शिजलं तर एकदम मऊ प्रकार ही ट्रुटी फ्रुटी तयार होईल आपली। तर तसं आपल्याला न करता फक्त 50%च ही पपई आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि फक्त 3 ते 5 मिनिटांमध्येच ही पपई पूर्णपणे आपल्याला हवी त्या प्रमाणात शिजून तयार होते। तर चेक करून घ्यायचं आणि अशी बाजूला काढायची आणि मस्तपैकी थोडी फ्रीजला ठेवायची गार होण्यासाठी। दुसऱ्या कढईमध्ये मी अर्धा लिटर पाणी घेतलंय, कारण त्या पूर्ण पपईचं वजन अर्धा किलो होतं आणि तेवढीच साखर सुद्धा मी त्याच्यामध्ये घेतली, अर्धा किलो साखर। याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। पाक हा घट्ट असला पाहिजे, जास्त पातळ नको, एकतारी पाक म्हणतात त्याला। तर याच्यामध्ये मी व्हॅनिला फ्लेवर टाकलेला आहे आणि तो पाक एक 3 बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या 3 बाउलमध्ये हा पाक काढून घ्यायचा आहे। हा आहे पायनॅपल इसेन्स, कारण आपण वेगवेगळ्या फ्लेवरची
ही ट्रुटी फ्रुटी बनवणार होतो, तर त्याच प्रकारचा कलरसुद्धा मी त्यामध्ये फूड कलर मिक्स केलेला आहे. दुसऱ्या बाउलमध्ये मी हिरवा कलर मिक्स केलेला आहे. आणि तिसऱ्या बाउलमध्ये हा लाल फूड कलर मिक्स केलेला आहे. याच्यामधला एक फ्लेवर पायनॅपल राहील आणि दोन्ही वनिला फ्लेवरमध्ये आपल्याला तयार करून मिळेल ट्रुटी फ्रुटी. आता आपण जी मगाशी तुकडे जे काढले होते बाजूला ते गार झालेत आणि ते या तिन्ही बाउलमध्ये आपण एकत्र करणार आहोत. 8 तास भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी एका चाळणीमध्ये ते पूर्णपणे तुकडे बाजूला काढलेत आणि तुम्ही बघू शकता किती छान असा रंग ह्याला आलेला आहे. प्रॉपर असा रंग याला आलेला आहे, पण अजूनसुद्धा हे ओलसर आहे. जरी सगळा पाक मी जरी काढला असेल तर आपल्याला याला उन्हामध्ये वाळवायचं आहे. 2 ते 4 तास याला आपण उन्हामध्ये वाळवणार आहोत. एकदम कडक ऊन होतं, तर त्याच्यामध्ये मी हे असं 4 तास वाळवून घेतलेलं आहे. याचा ओलसरपणा जात नाही, पूर्णपणे थोडाफार राहतोच. तर अशा प्रकारे ही आपली ट्रुटी फ्रुटी तयार आहे. याच्यामध्ये कोणताही घातक घटक मिक्स केलेला नाही आहे, त्यामुळे मुलंही आवडीनं खातात. तर आपली ट्रुटी फ्रुटी तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली सांगा आणि आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.